नमस्कार. जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. पाहून या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका, कारण स्वामी माऊली तुम्हाला एक संदेश देऊ इच्छित आहे. देव म्हणतात हरकत नाही, कितीही वाईट वेळ असू द्या, तुला कितीही अडकळलेले वाटू दे, तुम्ही किती रडत आहात हे मला माहीत आहे. तुझ्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत. तू निराश आहेस, दुःखी आहे, मला माहीत आहे. पण मी तुला वचन देतो, तुझे हे वाईट दिवस कायम राहणार नाही. आता तुझ्या आयुष्यात सर्व काही बदलणार आहे. तुझा माझ्यावर दृढ विश्वास असू दे. काळजी करणे थांबव. माझी तुझ्यासाठी खास योजना आहे. तुझा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आताच संदेश लाईक कर आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर कर. भाग्यवंत ठरशील. जीवनात खंबीरपणे उभे राहा. हे जग तुमचे काहीही बिघडू शकत नाही. मी तुझ्यासोबत असताना तुला घाबरण्याचे काही कारण नाही. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. मनुष्याजवळची नम्रता संपली की त्याच्याजवळची माणुसकी संपली म्हणून समजावे. तू माझा आहेस. नेहमी नम्रपणे मनाशी बाळगून वाग. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःची लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही. ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या इतरांसोबत करू नका. पैज लावायचं तर स्वतःवर लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकला आणि हरला तर स्वतःचा अहंकार दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमच्या नकारात्मक विचार देतात. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ हे जिवंतपणाचे लक्षण आहे. तुमचा आजचे संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य. स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा. इतरांना जिंकायचं असेल तर हृदयाचा वापर करा. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती आणि भूक आहे त्यापेक्षा खाणे ही विकृती आणि वेळेप्रसंगी उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही माहुली भक्तांची संस्कृती. गण गण गणात बोते. माऊली भक्तांनो, अशा छान छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत माऊलींचे नाम स्मरण करत राहा आणि आनंदी राहा. दुसऱ्यांना सुद्धा आनंदी ठेवा. आणि हो, जय गजानन नक्की बोला. गण गण गणात बोते.